हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशोधरा कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या सायन्स मधील लेन्सेस चॅप्टर मध्ये असलेला एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, जे न्यूमेरिकल्स तुम्हाला परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्कापर्यंत विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारचा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघणार आहे. तर चला पाहूया. An object is placed vertically at a distance 20 centimeter from a convex lens. If the height of the object is 5 centimeter and focal length is a 10 centimeter, what will be the position, size and nature of the image? How much bigger will the image be as compared to the object? आता पहा मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे हा सोडवण्यासाठी आपल्याला या चॅप्टर मध्ये आपण साइन कन्व्हेन्शन्स फॉर द कॉन्व्हेक्स लेन्सेस अँड कॉन्केव्ह लेन्सेस हा जो पार्ट केलेला आहे त्याचा आपल्याला इथं खूप उपयोग करायचा आहे. त्या आधारे हा प्रॉब्लेम आपण योग्य पद्धतीने सोडवणार आहोत. आणि त्यानंतर आपण जो लेन्स फॉर्म्युला यूज केलाय आणि जे मॅग्निफिकेशन स्टडी केलेला आहे त्याच्या आधारे ह्या प्रॉब्लेमचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर चला मग पहिले काय करू, प्रॉब्लेम व्यवस्थित आपण रीड करू आणि त्यामध्ये जो डेटा दिलेला आहे तो डेटा ॲज पर साइन कन्व्हेन्शन आपण या ठिकाणी लिहून घेऊ. बघा, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड व्हर्टिकली म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या कसा आहे तो. हा जर प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि इथं जर लेन्स तुम्ही गृहीत धरली हा ऑप्टिकल सेंटर, तर व्हर्टिकली म्हणजे हा प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे, उभा ठेवलेला आहे ना. तर त्याचं डिस्टन्स दिलाय तुम्हाला 20 सेंटीमीटर फ्रॉम ए कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे हे कॉन्व्हेक्स लेन्स पासूनचं जे अंतर तुम्ही ऑब्जेक्टचं मोजणार आहे दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट डिस्टन्स यू. आणि ते तुम्ही कुणीकडे मोजायला लागलायत, लेफ्ट साइडला. सो दिस इज अ निगेटिव्ह आहे ना. साइन कन्व्हेन्शन माहिती आहे तुम्हाला, यू इट इज इक्वल टू -20 सेंटीमीटर. मायनस साइन मी का घेतलंय हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. According to sign convention. Now, if the height of the object is 5 centimeter, the height जी मोजली जाते ऑब्जेक्टची ती above the principal axis आहे. म्हणजे आपण याला सुद्धा कसं घेणार आहेत, पॉझिटिव्ह घेणार आहेत. h1 it is equal to 5 सेंटीमीटर आहे ना. जे डिस्टन्सेस तुम्ही प्रिन्सिपल ऍक्सिस पासून वर मोजता ते कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. या नेक्स्ट, द फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज 10 सेंटीमीटर. आता ही जी फोकल लेंथ आहे बाळांनो, ही कोणची लेन्स आहे बघा, दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स है ना. आणि कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ ही कशी असते, पॉझिटिव्ह असते. सो द फोकल लेंथ इज अ 10 सेंटीमीटर. याचा साइन मी पॉझिटिव्ह ठेवलाय. व्हॉट विल बी द पोझिशन म्हणजे इमेज कुठं बनणार आहे. साईज, इमेजची साईज कशी असणार आहे, मॅग्निफाईड का डिमिनिश्ड असणार आहे. आणि नेचर म्हणजे ती व्हर्च्युअल आहे का रिअल आहे, या घटकांचा आपल्याला सगळी उत्तर या ठिकाणी द्यायची आहेत. आणि पुढे विचारलंय हाऊ मच बिगर विल बी द इमेज बी ॲज कम्पेअर टू द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टच्या तुलनेमध्ये इमेज ही किती मोठी आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर चला आपण आता सगळ्यात आधी H2 कन्सिडर करू. H2 काय आहे, सगळ्यांना माहित असतं, याला काय म्हणतो आपण, हाईट of image, right? This is the height of image, and v is called image distance. Image distance कुठून असतं हे, तर हे असतं लेन्स पासून मोजलेलं, ऑप्टिकल सेंटर पासून मोजलेलं. Now we know lens formula. We know लेन्स फॉर्म्युला. चला, लेन्स फॉर्म्युला काय असतो बा, 1/v - 1/u and that is equal to 1/f. या फॉर्म्युल्या आधारे पहिले मी काय करतो की ही जी इमेज डिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करतो, कारण मला ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि फोकल लेंथ या दोन गोष्टी फॉर्म्युल्यामधल्या माहिती आहेत. तर यामध्ये व्हॅल्यू ठेवू 1/v ॲज इट इज राहील, -1/u ची जी किंमत आहे बाळांनो दिस इज -20. तर इथं आपण ठेवूया -20. इट इज इक्वल टू 1/f. f आहे फोकल लेंथ विच इज व्हॉट, 10. आता हे काय करू, हे मायनस मायनस काय होईल, प्लस. सो 1/v
इज इक्वल टू प्लस होणार, इकडे गेलं की परत मायनस होणार, 1/10 मायनस 1/20. 1/v इज इक्वल टू, याला आपण क्रॉस मेथडने सोडवायचं आहे. 20 minus 10 upon this is 200 here. तर 1/v is equal to 10/200, zeros cancel, 1/20. So v is equal to इन्व्हर्टेंडो केल्यानंतर v ची किंमत येईल 20 सेंटीमीटर. आता इथं बाळांनो तुम्ही सगळ्यांनी v ची किंमत जी आलेली आहे ती कशी आहे, तर ती पॉझिटिव्ह आहे. ज्या अर्थी v ची किंमत पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ असा आहे की तुमची इमेज ही ऑप्टिकल सेंटरच्या राईट साइडला बनलेली आहे ना. म्हणजे ही कसली आहे, दिस इमेज इज अ रियल इमेज. v इज पॉझिटिव्ह, देअरफॉर इमेज इज रियल. इमेज कशी आहे मग, रियल इमेज आहे. आता यानंतर महत्वाचा दुसरा घटक या ठिकाणी असा आहे की मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आपल्याला इमेजची हाईट मोजायची आहे. तर पहा, वी नो मॅग्निफिकेशन काय असतं. मॅग्निफिकेशन एम इट इज इक्वल टू, मॅग्निफिकेशन साठी आपण दोन फॉर्म्युले स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये पहिला फॉर्म्युला होता तुमचा h2/h1. h2 ला आपण म्हणतो हाईट ऑफ इमेज आणि h1 ला आपण म्हणतो हाईट ऑफ ऑब्जेक्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, हाच फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. दोन्ही फॉर्म्युल्यांच्या लेफ्ट साइडला मॅग्निफिकेशन m आहे म्हणून याच्या राईट साइड आपण इक्वल करू. देअरफॉर h2/h1 इज इक्वल टू v/u. हे आपण आपल्या कॉन्सेप्ट मध्ये सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. तर त्या पद्धतीनं हे आपण रिपीट या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता आपल्याकडे ज्या व्हॅल्यू उपलब्ध आहेत त्या सगळ्या ठेवून टाकू याच्यामध्ये. आता बघा तुमच्याकडे जी h1 आहे ती किती आहे बघा, इथं आपल्या डेटामध्ये 5 आहे ना. h2 आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो दिस इज 5. v ची व्हॅल्यू किती आलेली आपली 20 आलेली आहे आणि u ची व्हॅल्यू ही -20 आहे जी इथं आहे आपला. आता हे 5 इकडे जर क्रॉस नेलं तर h2 ची किंमत येणार आहे 20/-20 into 5. So 20 cancel, h2 become -5 सेंटीमीटर. आता बघा इथं दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या h2 ची किंमत ही निगेटिव्ह आलेली आहे. याचा अर्थ इमेज ही इन्व्हर्टेड बनलेली आहे. नेचर ऑफ इमेज कसं आहे, इन्व्हर्टेड आहे. ती इमेज रियल आहे ना. म्हणून इथं लिहू आपण h2 is negative, therefore image is inverted. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, h2 ची किंमत भी 5 आहे आणि तुमच्या h1 ची देखील किंमत कशी आहे 5 आहे. तर इथं आपण म्हणू मॅग्निट्यूडली h1 is equal to h2 and therefore image is same height as of object. इमेज आणि ऑब्जेक्ट या दोघांच्याही हाईट कशा आहेत, सेम आहेत बघा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आन्सर या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. तर हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारला जाऊ शकतो किंवा यासारखेही विचारले जाऊ शकतात. ओके.